संध्याकाळच्या वेळी मूवी बघायला आलो आहोत. पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम. गेटच्या मध्येच पाणी साठले होते, म्हणून मग मी हळूहळू गेटच्या साईडने आतमध्ये गेलो. मम्मी मला म्हणाली पाय भिजू नको शौर्य, म्हणून मग मी हळूहळू आतमध्ये गेलो साईडने. किती छान पाऊस येत होता, रिमझिम रिमझिम. गार वारा सुटला होता, मस्त पक्षी ओरडत होते. तिथल्या गार्डन मध्ये पण किती छान फुले आली होती. खूप छान वातावरण झालं होतं. आता दिल्लीची गरमी कमी झाली एकदम. आता मस्त वाटत आहे इथे बरं. गावाकडच्या सारखंच वाटत होतं मला तर. फ्रेश वातावरण मस्त पैकी. मग मी आतमध्ये चालत आलो. तोपर्यंत बाबा मूवीचे तिकीट काढायला गेले होते. मग बाबांनी मूवीचं तिकीट काढलं आणि माझ्याकडे आले. मग बाबाचा हात धरून मी आतमध्ये जात होतो आता मूवी थिएटरमध्ये. मूवी थिएटरमध्ये जाता जाता बाबा मला सांगत होते इथून आपल्याला आत जायचं आता. बाबांनी मला जाता जाता एक गंमत दाखवली. तिथे एक लाईट लागलेली होती फ्रेंड्स. त्याच्यावर पाय दिला की ती लुकलुक चमकायची. मला तर खूप गंमत वाटली. मी पण तसं करून बघितलं एक दोन वेळेस, मज्जाच आली. आणि मग बाबा आणि मी आतमध्ये आलो. मूवी हॉल पण छान आहे बरं. इथला मोठा आहे, मस्त आहे एकदम. इथे मूवीचं पोस्टर लागलेलं असतं, पण आज लावलेच नव्हते त्यांनी. पण आज मालिक मूवी होता, बाहेरच पाहिलं मी. आता आलो तर मूवीला टाईम होता, अजून ते आलेलंच नव्हतं जास्त. सगळा मूवी हॉल रिकामाच होता, म्हणून मम्मीने मी थोड्या वेळ बसलो. अजून लोक येत होती ना मूवी बघायला, अजून टाईम होता सुरू व्हायला. तर मम्मीला मी म्हणत होतो बॅगमध्ये कॅडबरी आणली ना, ती दे मला खायला. मग मला तिथे एक फ्रेंड मिळाली. खूप सारे फ्रेंड्स होते तिथे, पण माझी एका फ्रेंड बरोबर छान ओळख झाली. मी तिच्यासोबत खूप खेळलो आणि दोघं पायऱ्यावरून नुसतं उतरायचो, वर जायचो, खाली यायचो. खूप गंमत केली आम्ही तर. ती खूप छान डान्स पण करत होती बरं. मी पण डान्स केला. आणि तिथे एक दीदी होती, ती पण खूप छान डान्स करत होती फ्रेंड्स. बघा किती छान डान्स करते दीदी. मी पाहत बसलो तिचा डान्स. मग नंतर तिने माझ्यासोबत पण थोडा डान्स केला. मी पण तिच्यासोबत थोडासा डान्स केला फ्रेंड. तिने मला शिकवला कसा डान्स करायचा आहे. नंतर इंटरवलमध्ये मी बाहेर आलो बाबांसोबत. तेव्हा पण थोडा थोडा पाऊस येतच होता. अंधार झाला होता आता. मला भूक लागली होती. मग मी बाबांना म्हटलं काहीतरी खायला घेऊया. मग बाबाला म्हटलं मोमोज घेऊ, मला तर मोमोज खूप आवडतात. मी बाहेर आलो की मोमोज खात असतो नेहमी. मग बाबांनी माझ्यासाठी मोमोज घेतले. एक फंटा घेतला त्यांना. मग आम्ही तो मोमोज आणि फंटा समोसे घेऊन आलो आतमध्ये. 10 मिनिटाचा ब्रेक होता बरं. मग सगळे मुलं खेळत होती इकडे तिकडे, सगळे पळत होते नुसते. खूप मस्ती करतात बाबा इथे सगळे मुलं. बाबा मला खाऊ घालत होते मोमोज. ब्रेक झालेला होता ना, मग आम्ही मस्त निवांत थोडासा नाश्ता केला. भूक लागली होती खूपच मला तर खेळून. मग मी असंच निवांत बसून थोड्या वेळ खाल्लं आणि नंतर मग चेअरवर बसलो. समोसे खात आता. मम्मीला म्हटलं मला सॉसचे सॅचेट फोडून दे. आणि नंतर समोसे खाऊन झाले. मग नंतर मी परत खेळायला लागलो. माझी फ्रेंड परत आली. बघा कशी चढते ती. मी तिला म्हटलं अगं असं नाही, इकडून ये समोरून. मग ती नंतर इकडं समोरून आली. आम्ही दोघं पण चेअरवर बसलो. गाडी खेळत होतो बरं का आम्ही. तिचे मम्मी पप्पा पण मागे बसले होते. मग बघा आम्ही कसं एन्जॉय करत होतो, कशी मस्ती करत होतो. मग बाबा आम्हाला म्हणत होते अशी गाडी चालवा, डिंग डिंग डिंग. किती मज्जा आली बाबा. खूपच एन्जॉय आला आज तर. माझी खूप छान फ्रेंड झाली ती. आणि नंतर मूवी संपल्यावर मी थोड्या वेळ बाहेर आलो. नंतर इथे खेळत बसलो. पाणी साठले होते ना, मग मी इथे जंप करत होतो. खूप मज्जा येत होती मला पाण्यात. मम्मी म्हणत होती करू नको, पण तरी मी खेळतच होतो फ्रेंड. आणि नंतर आम्ही घरी आलो. कसा वाटला तुम्हाला आजचा